अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेची तोडफोड. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी तोडून टाकले कॅफे. सांगलीतून 100 फुटी रोड अंतरावर असलेल्या कॅफे हँग ऑन कॅफेत अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकांनी कॅफेची तोडफोड करत कॅफेवर दगडफेक केले. कॅफेतील फर्निचर तोडून टाकले. याच कॅफेमध्ये 2 दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देण्यात आले होते. नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असून मुलींचे शोषण होत आहे. कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी धारकऱ्यांनी केली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. हाक मार की काय होईल ए बाई मागे नाही मागे मागे वर जायचं वर काय घेणार वर काय आहे वर पण काहीतरी त्यांनी तोड केली. माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण. मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे. गेले 2 वर्ष झालं आपण हे जे अश्लील चाळे चालतात कॅफेमध्ये त्या विरोधात IG साहेब परत SP साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत. पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे अश्लील चाळे चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत. आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झालाय. म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झालाय 15 तारखेला म्हणजे परवा दिवशी. या कॅफेमुळं आपल्या सांगलीत असे अजून 4-5 कॅफे चालू आहेत. शिवप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे. गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या वेळेला निवेदन दिलंय, IG साहेबांना निवेदन दिलंय, तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत. खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत. यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांना ही 5-5 हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात. हे पोलिसांच्या मुळे झालंय का यांच्यामुळे यांचे
जी काय यांना भीती पाहिजे होती, जे अश्लील चाळे हे करतात, ती भीती यांची मोडलेली आहे. आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज काय केलं नेमकं तुम्ही? त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असे काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार. आणि काल जो हा प्रकार झालाय त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सहआरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे. आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.